शहीद जवानांच्या आत्म्याला शांती। मलकापूरचे शहीद जवान संजय सिंह राजपूत यांच्या बहिणीची प्रतिक्रिया। ज्या जवानांनी आपले बलिदान दिले, शहीद झाले, त्यांच्या आत्म्याला आज खरंच शांती मिळाली असल्याची प्रतिक्रिया मलकापूरचे शहीद जवान संजय सिंह राजपूत यांच्या बहिणीने पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर बोलताना दिली आहे। काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि तो आम्ही देणार नाही। भारताने हल्ला करून दहशतवादी ठार मारल्याने 300 घटना टळल्या असल्याची प्रतिक्रिया संजय सिंह राजपूत यांच्या भावांनी व्यक्त केली आहे। शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला भारताने आणि त्यांच्या आतंकवादीच्या ठिकाणांवर कॅम्पवर हल्ले करून 300 आतंकवादी ठार मारले। निश्चित चांगली कारवाई आहे भारताची। अशा प्रकारच्या 300 घटना टळल्या भविष्यातल्या, असं मी म्हणेल की अशा प्रकारच्या आतंकवादी प्रवृत्तीचा विनाश केल्याने निश्चितच अशा कारवायांना आळा बसेल आणि भविष्यात शांतता आणण्याच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल ठरेल असं मला वाटतं। मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। ही बातमी ऐकायला मिळाली खरंच भारताचा अभिमान असून मनाला शांती वाटेल असे सांगत देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येक माता आपला पुत्र देईल असे सरिता राजपूत यांनी म्हटले आहे। आज आत्म्याला शांती भेटली आहे आणि असेच हल्ले करावे भारताने आणि पाकिस्तानची पुन्हा हिम्मत होऊ नये भारताच्याकडे बघण्याची आणि जवानांकडे बघण्याची आणि प्रत्येक माता आपला एक मुलगा आर्मीमध्ये देईल। देशासाठी एक काय 1000 मुलं सुद्धा देऊ शकते एक आई, एक वीर माता। कारण देशासाठी आम्ही काही करू, देश आमचं सर्वस्व आहे आणि देशाच्या संरक्षणासाठी आम्ही आमचे 1000 मुलं सुद्धा बलिदान देणार। आणि पाकिस्तानच काय, चीन सुद्धा, कोणताही आजूबाजूचा देश असेल भारताच्या शेजारी, त्यांची हिम्मत झाली पाहिजे नाही भारताकडे बघण्याची। इसाक कुरेशी, संवाद मराठी लाईव्ह, सिंदखेड राजा, बुलढाणा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।